आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। बेदाणा उधळणी विरोधात मनसेचे 5 ऑगस्टला तासगावात आमरण उपोषण। आमचे तासगाव वार्ताहर अतुल काळे कळवतात की कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव येथे सुरू असलेल्या बेदाणा उधळणीमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे, अशी माहिती अमोल काळे यांनी दिली असून याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी बाजार समितीच्या आवारात आमरण उपोषण करण्यात येणार आहे। बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाला न्याय दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। बाजार समितीत सुरू असलेल्या अन्यायकारक आणि अपारदर्शक पद्धती तात्काळ बंद कराव्यात अशी ठाम भूमिका मनसेने मांडली आहे। शेतकरी वाचला तरच शेती वाचेल आणि शेती वाचली तरच देश वाचेल अशी घोषणा देत मनसेने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे। या उपोषणात मोठ्या संख्येने बेदाणा उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। बाजार समितीच्या कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाला असून आता त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू असा निर्धारही मनसेने व्यक्त केला आहे। नमस्कार, मी अमोल काळे, जिल्हा संघटक मनसे। आज मी शेतकऱ्यांच्या अशा विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे की गेल्या 1.5-2 वर्षापासून मी तासगाव बाजार समितीमध्ये जे सौदे चालतात त्या सौद्यामध्ये शेतकऱ्यांचा शेतीमाल बेदाणा हा अक्षरशः उधळण केली जाते। ह्या सगळ्याचं नुकसान शेतकऱ्यांना सोसावं लागतंय, म्हणून मी गेले 1.5 वर्ष झालं पाठपुरावा करतोय की हा बेदाण्याचा सौदा उधळण बंद व्हावी, यासाठी मी पाठपुरावा करतोय। त्यानंतर DDR ऑफिसनं काही नियमावली घालून दिली, त्या नियमावलीचं पालन तासगाव बाजार समितीनं अजिबात केलेलं नाही। तासगाव बाजार समितीकडे मी गेले 6-7 महिने पत्रव्यवहार करतोय की बेदाण्याचा सौदा उधळण ही थांबवावी म्हणून। बाजार समिती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते। ह्या सर्व प्रकार चालू असताना मी परवा या सर्व प्रकाराला कंटाळून शेवटी बाजार समिती समोर आंदोलन करायचं याबाबतचं निवेदन द्यायला गेलो तर बाजार समितीचा सचिव लपून बसतो, निवेदन घ्यायला टाळाटाळ करतात। इतका भ्रष्टाचार चाललेला त्यामुळे तो टाळाटाळ करणारच हे मला मान्यच आहे। परंतु बाजार समितीच्या सभापतींनाही माझं आव्हान आहे, युवराज दादा, तुम्ही एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे, तुम्ही शेती पिकवता, तुमचाही बेदाणा असेल, तुमचं स्वतःचं बी नुकसान करून घेताय आणि तासगाव तालुक्यातल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचं बी नुकसान तुम्ही करताय। हे तुम्ही या सगळ्या गोष्टीत पुढाकार घ्यावा आणि हे सगळं तातडीनं थांबवावं। आणि 5 ऑगस्टला मी तुमच्या बाजार समितीच्या समोर आमरण उपोषण करणार आहे। आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांनाही माझं एक विनंती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली तुमचा प्रश्न घेऊन लढतेच, पण या सगळ्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचाही सहभाग असणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि 5 तारखेला मी उपोषणाला बसतोय, सर्व शेतकऱ्यांनी यावं ही मी विनंती करतो आणि थांबतो। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।